देखणा देहांत तो गगनजुईचा. मी गेलेच तर पेपरला देखणा देहांत तो गगनजुईचा या शीर्षकाखाली बातमी द्यावी. फोटो मरगळलेला टाकू नये, जुना असला तरी चालेल. असा मेसेज येतो आणि मन सुन्न झालं. अचानक काय झालं सुप्रिया काकीला? म्हणून फोन केला तेव्हा कळलं तू आजारी आहेस. मनात विचार, असे अचानक रोगाचं निदान होतं? तेव्हा पुन्हा एक मेसेज येतो, अभी तो जंग शुरू हुई है दीपू. सुप्रिया काकी, मला आता आठवत देखील नाही की तुझ्या संपर्कात मी केव्हा आणि कशी आले. पण सतत ऊर्जावान, सुहास्य चेहऱ्यावर पण अतिशय संयमित असलेली ही देखणी जुई माझी काकी माझ्या मनात घर करून बसली. स्वतःचा मृत्यू सुद्धा सुहास्याने स्वीकारणारी तू त्या गगनातील देखणी जुई ठरशील बघ. अगं, कालच त्या इंद्रदेवाची सभा भरली असेल आणि साहित्य संमेलन आयोजित करायचं ठरलं असणार. साहित्य क्षेत्रातील दिव्य आत्मांना बोलवायला पृथ्वी तलावरील कोण असा प्रश्न पडला असणार आणि तुझी निवड झाली बघ. आता तुझ्यासारखी तेजस्वी, प्रतिभावान, थोडी खट्याळ, खोडकर पण निगर्वी आमची जुई स्वर्गात येतेय हे बघून केवढी तारांबळ उडली असणार स्वागतासाठी. आमची ही देखणी गुणवान जुई तुझ्या समोर त्या स्वर्गातील अप्सरा देखील फिक्या ठरतील आणि तुला मानाचा मुजरा करण्यासाठी तत्पर असतील. नव्हे नव्हे आहेत. कारण पृथ्वी तलावरील आमची लाडकी, सर्वांना प्रिय असणारी सुप्रिया गगनजुई स्वर्गाच्या वाटेवर निघालीये. अगं, त्या स्वर्गातील अप्सरा, गंधर्व यांच्या घुंगराचा निनाद घुमतोय बघ. अगं, ते उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याचा ताल ऐकू येतोय बघ. कितीतरी साहित्य क्षेत्रातील कवी तुझ्यासाठी कविता लिहितायत. ए सुप्रिया काकी, ऐकतेस न ग? अगं, तुझं स्वर्गातील स्वागत बघून इथे सारे म्हणतायत, वाह, काय तो देखणा देहांत या गगनजुईचा. तुला अश्रुपूर्ण श्रद्धांजली काकी, तुझीच दीपू.